नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत. मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी याकूब मेमन याच्या बडा कब्रस्तान इथल्या कबरीचं सुशोभीकरण केलं गेल्यानं खळबळ माजलेली होती. एका दहशतवाद्याच्या कबरीचं मजार करण्याचा प्रयत्न होत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि पोलीस प्रशासनानं तत्काळ हालचाल करत या कबरीवर लावलेली LED लाईट हटवलेली आहे. तसंच या कबरीवर सजावट करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. त्याच्या महाविकास आघाडी सरकारने केलेल्या या कृतीबद्दल भारतीय जनता पार्टी आणि मी तीव्र निषेध करतो आहे. आणि या घटनेमुळं जो महाराष्ट्र कलंकित झाला आहे, महाराष्ट्राची प्रतिमा देशभरात खाली गेली आहे, याला जबाबदार जे असतील, ज्यांनी अलिखित अशा बाबीला समर्थन केलं असेल, त्या सर्वांवर गुन्हे दाखल करावे, गंभीर गुन्हे दाखल करावे. तुमचं सारं सरकार असताना तुमच्या सरकारमध्ये अशा घटना होतात, महाराष्ट्राची मान खाली जाणाऱ्या घटना होतात. महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी दुःख वाटेल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात वाईट प्रतिमा तुम्ही निर्माण केली आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची माफी उद्धव ठाकरेजींनी मागितली पाहिजे आणि सरकारने तर यांना शोधून काढलंच पाहिजे. कोण कोण या घटनेमध्ये आहेत, कोण कोण या सौंदर्यीकरणाचे भागीदारी आहेत, हे शोधून काढलं पाहिजे असं मला वाटतं. उद्धवजी 25 वर्ष महानगरपालिकेत तुम्ही बसलात, मग तुमच्या नाकाखाली महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही, आणि दाऊदच्या माणसांच्या कबरींचं सौंदर्यीकरण चालू आहे. आणि म्हणून दाऊदचे प्रचारक म्हणून आता तुम्ही काम करा. त्यापेक्षा पुढचा कार्यक्रम शिवसेनेने हाच घोषित करावा. पेंग्विन सेनेच्या, युवा सेनेच्या लोकांनी कबर बचाव कार्यक्रम घोषित करावा आणि वाटलंच तर पेंग्विन सेनेचे युवा अध्यक्ष त्यांनी त्याचं नेतृत्व करावं. उद्धवजींच्या महानगरपालिकेने आणि उद्धवजींच्या सरकारने हे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण आणि विद्युतीकरण हा याकूब मेमनच्या कबरीचा एका अर्थाने गवगवा वाढवण्याचा काम हे तुकडे तुकडे गँगच्या दबावाखाली केलेलं आहे. याच तुकडे तुकडे गँगच्या घोषणा आहेत, अफजल तेरे कातिल जिंदा है, हम शर्मिंदा है. नवंबर 2021 के वक्त यहाँ बड़े पैमाने पे फंड दिया गया कोरोना के वक्त, और उसके वजह से इसका ब्यूटिफिकेशन बड़े पैमाने पे हुआ है. जो याकूब मेनन ने 93 बॉम्ब ब्लास्ट का मेन एक्यूज्ड है, उसको बड़े करने का काम महाविकास आघाड़ी और उद्धव जी ठाकरे ने किया है. इसके बारे में जो कुछ जिम्मेदार अधिकारी है उनको सजा मिलनी चाहिए. भाजपचे नेते किरीट सोमय्या हे बोलतात. आपण थेट जाऊया तिकडे. रवींद्र पहिला हात, डावा हात, अनिल परब हा तिसरा हात, उद्धव ठाकरेचा तिसरा हात आणि पार्टनर रवींद्र वायकर यांचा 500 कोटीचा घोटाळा. लेकिन किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर बोलतात, काय नेमका खुलासा करतात, हे आपल्याला पाहायचंय. आपण पुन्हा एकदा जाऊया किरीट सोमय्या यांच्या पत्रकार. उद्ध्वस्त करणार
जमीनदोस्त करण्यासाठी पुरावा करण्यासाठी गेलो होतो. एका बाजूला उद्धव ठाकरेचा घोटाळ्यांचा तर आश्चर्याची बाब अशी आहे की दुसऱ्या बाजूला ही मंडळी इतनी हरे रंग में अपने आप को खो दिया है कि वो 92-93 जो आतंकवाद का विस्फोट हुआ कार बाला साहेब ठाकरे के नेतृत्व में मुंबई की जनता ने किया, त्या अतिरेक्यांचं स्मारक करण्यासाठी व्यस्त आहे. एका बाजूला स्वतःचा घोटाळ्यांचं स्मारक बनवायचं आणि दुसऱ्या बाजूला याकूब मेमनचं स्मारक. हा याकूब मेमन कोण? 1993 काय मला माहित आहे, कारण की 1993 मध्ये ते जे बॉम्ब विस्फोट झाले ते पाठीमागे एअर इंडिया बिल्डिंग पासून मस्जिद बंदर पासून माटुंगा, त्यावेळी गोपीनाथ मुंडे सोबत मी सगळ्या ठिकाणी फिरलो होतो. आणि त्या काळात हे दोन, हा ईश्वर साकडे और ये नरेश सराफ 1993 से वो याकूब मेमन और दाऊद उनके कारनामे आज भी झेल रहे हैं. ये दोनों 93 बॉम्ब ब्लास्ट टेरर अटैक के विक्टिम है. ईश्वर साकडे हा भांडूप खिंडीपाडामध्ये राहतो. हा नरेश सराफ मलाड में रहते हैं. नरेश भैया जरा आगे आना. नरेश सराफ त्यावेळी मालाडला राहत माटुंगा ट्रेन मध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झाले आणि त्यात उपरी 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 कोणतरी ये ना, कोण पुष्कर काय करतोय ये आणि थोडा दिखाव नरेश सराफ त्याचा उजवा पाय नरेश सराफ. किरीट जी, आप है ना उधर ही से बात कीजिए, क्योंकि ना ऑडियो इस कैमरा में नहीं आ रहा है. आप है ना वो बूम उधर ही है ना, आप उधर रहिए, उधर से बात करेंगे चलेगा. नरेश सराफ ये 93 में माटुंगा की ट्रेन में बॉम्ब ब्लास्ट हुआ और उस बॉम्ब ब्लास्ट में नरेश सराफचा उजवा पाय गेला. आज 3 वर्ष होत आले आणि उद्धव ठाकरे यांची महापालिका त्या याकूब मेमन ज्याला कोर्टाने फाशीची सजा दिली त्या याकूब मेमनचं स्मारक बनवायला निघाले. लाज वाटली पाहिजे. आणि म्हणून आम्ही प्रतिज्ञा केली आहे, यावेळी मुंबई महापालिकेचा माफिया राज संपवणार. हा दुसरा ईश्वर साकडे. हा जो ईश्वर साकडे जे आहे त्यानंतर दंगली झाल्या और वो दंगे में उनको गोलियां लगी. आज भी ये गोली के साथ में यहाँ पर गोली लगी है, गोली के साथ में घूमता है और हर साल 2 साल में अस्पताल में भर्ती होना पड़ता है.
आज पण इस्पर चाकड्याची फोर्टिस हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट आहे. उद्धव ठाकरे साहेब हे बघणार का? मुंबई महापालिका आयुक्त हे बघणार का? आणि त्या हत्याराचा देशद्रोहीचं स्मारक करताय तुम्ही. भारतीय जनता पक्ष त्यांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष दोघांनी या विषयात विस्तृत प्रतिक्रिया दिली आहे. पहिली माझी मागणी आहे, मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबई महापालिका आयुक्त यांनी ताबडतोब जाहीर माफी मागावी. आणि दुसरं, ज्या महापालिका इंजिनियरनी, ज्या ट्रस्टीनी या याकूब मेनन जो आतंकवादी आहे त्याला शहीद याकूब मेनन बनवण्याचा जे पाप केलं आहे, त्या ट्रस्टी आणि महापालिकेच्या इंजिनियरवर ताबडतोब फौजदारी कारवाई करावी. देशद्रोहीचे सेक्शन त्यांच्यावर लावावे. आज अनेक ऐसे और भी व्यक्ति है जो 93 के पीड़ित परिवार, उनकी यातना, उनकी भावना समझने का प्रयास किया जाए. उद्धव ठाकरे साहेब यांचा तिसरा हात रवींद्र वाईकर यांचा कारनामा 2000 वर्षापूर्वी जे महाकाली गुंफा जोगेश्वरी मुंबईत, त्या महाकाली गुंफा 2000 वर्षापूर्वीच त्याला उद्धव ठाकरे यांच्या महापालिकेने मध्ये सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. गुन्हेगार असणाऱ्या याकूब मेमनच्या कबरीला एक व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईचा हा प्रकार आता उघडकीस आलाय आणि हा सगळा प्रकार जो आहे हा महाविकास आघाडीने केला अशा पद्धतीचा आरोप. मला असं वाटतं आपण नक्की कोणी केलं हे कोणाला माहिती नाही. आरोप करणं किंवा चॅनल दिसलं की आरोप करण्याची एक नवीन प्रथा महाराष्ट्रात पडली आहे, पण मी त्या प्रथेमध्ये नाहीये. त्याच्यामुळे आपण रिपोर्ट वाट बघूया. नक्की काय झालंय कुणालाच माहिती नाही. मला नाही वाटत चॅनल्सला पण माहिती आहे. त्यामुळे आपण बातमी बघितल्यावर थोडीशी नक्की काय कसं झालंय हे माहिती काढून आपण, मला वाटतं त्याच्यावर बोललेलं जास्ती संयुक्तिक राहील. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. अमेरिका के सील कमांडोज ने जब उसामा बिन लादेन को मारा, उसे समंदर के अंदर गाड़ दिया गया. वजह यही है, इन लोगों की मज़ारें, इन लोगों को जहां दफनाया जाता है वो किसी को मौका देती है रैलिंग पॉइंट बनाने की. तो सबसे पहले भाजपा को इसका जवाब देना चाहिए कि उन्होंने याकूब मेमन की बॉडी उसके परिवारजनों को क्यों दी, उसकी मैयत, उसका फ्यूनरल बड़े पैमाने पर क्यों होने दिया, क्योंकि इसका राजनीतिक फायदा बीजेपी को मिलता है. ये बीजेपी का पाप है. भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. साठी आपल्यासोबत भाजपचे नेते आमदार प्रवीणजी दरेकर सुद्धा आहेत. प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं तर या मुद्द्यावरनं सध्या खूप गदारोळ माजलेला आहे. आपण भाजपचे आता गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आहेत. तर मग आता या सगळ्या प्रकरणासंदर्भात नेमकी कारवाई कशी होणार आणि काय स्वरूप असेल? एक लक्षात ठेवा, आता सरकार बदललेलं आहे आणि त्याच्यामुळं कारवाईच्या संदर्भातला तात्काळ बदलही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. खरं म्हणजे मागच्या सरकारचं सत्तेसाठी कुठल्या टोकाचं लांगुलचालन होतं हे पुन्हा एकदा या ठिकाणी या निमित्तानं दिसून येत आहे. मला वाटतं त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्यांचं उदात्तीकरण करण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्तीशीच मांडीला मांडी लावून
उद्धव ठाकरे साहेब त्या ठिकाणी सत्तेत होते आणि त्याच्यामुळे मला वाटतं याला सर्वस्वी जबाबदार आज त्यांचं सरकार आहे. त्यावेळेला पालकमंत्री अस्लम शेख होते. अस्लम शेख, उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब यांचा सलोखा आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं या सगळ्या प्रकरणाची चौकशी तर होईल, सुरुवाती झाली. कारण आत्ताचं सरकार अशा प्रकारच्या दहशतवादी प्रवृत्तीचं उदारीकरण कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी चालवून घेणार नाहीत. सरकार त्या ठिकाणी सुमोटो पोलीस प्रशासन सरकार म्हणून त्या ठिकाणी ॲक्टिवेट झालेच, परंतु आम्ही राष्ट्रभक्तीनं प्रेरित असणारे कार्यकर्ते किंवा संघटनासुद्धा या संदर्भात राज्य सरकारला त्या ठिकाणी सांगणार आहोत, विनंती करणार आहोत की या संबंधातली जी जबाबदार लोक आहेत, मग ज्यांनी दुर्लक्ष केलं, ज्यांनी परवानगी दिली, ज्यांनी पाठीशी घातलं किंवा ज्यांना या ठिकाणी समजून येऊ दिलं नाही, या सगळ्या प्रकरणाचं सत्य महाराष्ट्रातील जनतेसमोर यायला पाहिजे. कारण आपण बघाल की हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. कारण ज्यांनी आज आपली मुंबई बेचिराख केलं, आयुष्य उद्ध्वस्त केलीत आणि अशा प्रकारच्या त्या दहशतवाद्याचं उदात्तीकरण, त्याला त्या ठिकाणी ग्लोरीफाय करणं, या त्या ठिकाणी हिंदुस्थानात कधी खपवू घेतलं जाणार नाही. सगळ्या मुद्द्यावर सरकारतर्फे कठोर कारवाई केली जाईल आणि यापुढे असे प्रकार घडू नये त्याची पुरेपूर काळजी या सरकारतर्फे घेतली जाईल, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. भाजप या विषयाचं जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे महाराष्ट्र में, जब याकूब मेमन को फांसी दी गई तो उनकी बॉडी आपने उनके रिलेटिव्स को क्यों सौंपी? तो ये पहली बात है. तो तभी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे. अब जो बॉडी रिश्तेदारों को दी गई तो उन्होंने उसको कब्रिस्तान में जो कोई विधि से किया है, अब वो कब्रिस्तान के जो मेंटेनेंस है, मैनेजमेंट है, ये उनका मामला है. ये मुंबई महानगर पालिका कब्रिस्तान के लिए जगह देती है, मगर उसकी अंदरूनी जो वर्किंग है वो तो कब्रिस्तान के अथॉरिटीज़ का होता है. तो ये क्या करते हैं कि भारतीय जनता पार्टी बार बार दिखाना चाहती है कि शिवसेना हिंदू विरोधी पार्टी है, मगर उसमें वो बार बार नाकामयाब हो रहे हैं. याकूबच्या कबरीचा आणि शिवसेनेचा काडीचाही संबंध नाही असं स्पष्टीकरण मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेलं आहे. जामा ट्रस्ट मुंबई पालिकेच्या अखत्यारीत येत नाही असंही त्यांनी म्हटलंय. तर आशिष शेलार यांना मुस्लिमांचा इतका द्वेष आहे तर मग टोप्या घालून मिठी मारताना देशप्रेम कुठे जातं असा रोखठोक सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केलाय. चारी बाजूनी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती शाब्दिक घरफोडी सगळे वार करूनही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची लोकप्रियता काही कमी होत नाही आहे. त्यांच्याकडे लोकांचा ओघ वाढलेला आहे. त्यांच्याकडे हिंदू संघटना सगळ्या त्यांच्या बरोबरीने जात आहेत. हे बघितल्यानंतर ते बावचळले. मुळामध्ये ज्या पद्धतीने हा आरोप होतोय, किती बिनबुडाचा आरोप आहे हा लोकांना कळतोय. त्या बाबतीत आणि मुसलमानांच्या बाबतीत एवढा तिटकार आहे तर आशिष शेलारचे असे अनेक फोटो आहेत. मौलाना पेढे भरवणारे, हे सगळं करणारे, त्यांचे टोपी घालून त्यांचं घालून बसलेले पण फोटो आहेत. मग तेव्हा तुमचं कुठलं संगनमत असतं? त्यामुळे शिवसेनानी कधी मुसलमानांचा राग नक्की केलाय, पण तो देशाच्या विरोधात असलेला मुस्लिमांचा राग आहे. या वादावर आता पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. याकूब मेमनच्या कबरीवर असलेलं झाड 5 वर्षांपूर्वी कोसळलेलं होतं, त्यामुळे कबरीचं नुकसान झालं होतं आणि यामुळेच मेमन कुटुंबियांना या कबरीला मार्बल लावण्याची परवानगी कब्रस्तान ट्रस्टनं दिलेली होती. ज्या लाईट्सचा उल्लेख केला जातो ती लाईट्स बडी रातच्या दिवशी लावण्यात आलेली होती आणि ती संपूर्ण कब्रस्तानमध्ये लावण्यात आलेली होती. आजूबाजूला असणाऱ्या काही भागातले जे लाईट्स आहेत ते सुद्धा पोलिसांनी आता हटवलेले आहेत. या कबरीच्या संदर्भामध्ये जामा मशिदीचे चेअरमन खातीब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूया. उन्होंने देश के लिए बहुत बड़ा नुकसान किया था, हम क्यों उनके लिए ये सारी चीजों की सुविधा देंगे? दूसरी बात,
उस याकूब मेमन की कब्र के अलावा उसके अंदर 17 कब्रें, आप लोगों ने अगर जाके देखा होगा और नहीं देखा होगा तो आप लोग जाके देखें। कोई पर्टिकुलर याकूब मेमन की कब्र नहीं है और कोई मजार या कोई दरगाह वगैरह बनाने का कोई प्रोविजन नहीं है। वो बाउंड्री के ऊपर पहले ब्लैक कलर का मार्बल था, जिसको निकालकर 5 से 7 साल पहले एक डैमेज हो गया था कि कब्र की मिट्टी बाहर आ रही थी। उसकी वजह से जो भी था, पेड़ का इशू था या जो भी था, तो उसकी वजह से उनके कुछ दूर के रिलेटिव है, उन्होंने एप्लीकेशन फाइल करने के बाद में उसको प्रोसेस को कंप्लीट किया। तो आप लोगों के चैनल के माध्यम से हम आप लोगों के अपील करते हैं कि ऐसी कोई बात नहीं है जिसको लेकर रूमर फैलाया गया है। आपसे रिक्वेस्ट है कि देश के माहौल को शांत बनाए रखे और गणपती का त्योहार है। अल्लाह आपको। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षेसंदर्भात एक मोठी चूक झाल्याचं समोर आलेलं आहे। शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना एक व्यक्ती सुरक्षा भेदत थेट त्यांच्यापर्यंत पोहोचलेली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी अमित शहा आणि इतर राजकीय नेत्यांच्या भोवती वावरत होती। आंध्र प्रदेशमधल्या एका खासदाराचा पीए असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे। हेमंत पवार असं या 32 वर्षीय व्यावसायिकाचं नाव आहे। हेमंत पवार हा मूळचा धुळ्याचा असून एका खासदाराचा पीए असल्याचा दावा करत होता। त्याला मंत्र्यांची भेट घेत त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा होती। प्रसिद्धी किंवा फायद्यासाठी हे फोटो तो वापरणार होता असा संशय आहे। हा हेमंत पवार नेमका कोण आहे पाहूया। हेमंत पवार धुळे शिंदखेडामधील दाऊळ या गावचा रहिवासी आहे। हेमंत पवार दाऊळ गावामध्ये शेतीचं काम करतो। त्याचं 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे। सध्या तो एका खासगी कंपनीमध्ये कार्यरत आहे। मात्र अमित शहांचा सल्लागार अशी ओळख तो सांगत होता। यासोबतच विशेष सरकारी परीक्षा पास झाल्याचंही तो सांगायचा। गृहमंत्रालय नामनिर्देश असलेली निळ्या रंगाची आय कार्ड सोबत असणारे रिबीन लावून शासकीय अधिकारी असल्याची बतावणी हेमंत पवार करत होता। आणि यानंतरची बातमी दिल्लीमधली आहे। केंद्र सरकारनं ऐतिहासिक अशा राजपथचं नाव बदललेलं आहे। नवी दिल्ली महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी सुद्धा मिळाली आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या रस्त्याला कर्तव्यपथ असं नाव दिलं गेलेलं आहे। या कर्तव्यपथचं आज संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं अनावरण सुद्धा पंतप्रधान करतील। नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा 28 फूट उंच पुतळा एका मोनोलिथिक ग्रॅनाइट दगडामध्ये कोरलेला आहे। दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचं संचलन याच रस्त्यावर होतं। ब्रिटिश राजवटीच्या काळात या मार्गाचं नाव किंग्जवे असं होतं। स्वातंत्र्यानंतर त्याचाच अनुवाद करून राजपथ करण्यात आलं। शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे। आपण थेट जाऊया तिकडे। मुस्लिम धर्मियांचं कब्रस्तान आहे। त्या ठिकाणी 1992च्या दंगलीतील याकूब याच्या थडग्याचं उदात्तीकरण करू सुरू आहे अशा प्रकारची बातमी देऊन ते जसं काय शिवसेनेच्या आशीर्वादानं उभं आहे अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी करत आहेत। वस्तुस्थिती त्याचे पुरावे कुठलेही त्यांच्याकडे उपलब्ध नसताना सध्या असं झालेलं की जसं मोगलांच्या काळामध्ये पाण्यामध्ये 27 धनाजी दिसायची तसे ते घोड्यालाही पाण्यामध्ये, तसं ह्यांना आदरणीय उद्धवजी आणि आदरणीय आदित्यजी हे दोघं जण त्या सारखे दिसत राहतात। खरं तर 2015ला याकूबला तत्कालीन तथाकथित हिंदुत्ववादी सरकारनं फाशी दिली। तेव्हा राज्यात सुद्धा सरकार कोणाचं होतं आपल्याला माहिती आहे। आणि मग 2015ला फाशी दिल्यानंतर मधल्या काळामध्ये अशी माहिती उपलब्ध आहे
ती अशी की बाबा त्या ठिकाणी कोणीतरी त्या कब्रस्तानामध्ये काही जागा विकत घेण्याचा प्रयत्न केला, कोणी आणखीन ती जागा विकत घेऊन त्याचं उदात्तीकरणाचा प्रयत्न केला, त्याला पोलिसांनी अटक केली, ही पण माहिती आमच्याकडे. आणि आपण ती माहिती तपासून पहा. आणि मग त्याच्यानंतर आता जे काही सुरू झालंय अचानकपणं, तर दुर्दैव आहे की जेव्हा ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने त्याच्या घरात घुसून मारलं आणि त्याच्या प्रेताचं किंवा त्याचं उदात्तीकरण होऊ नये, थडगं कोणी बांधून उदात्तीकरण करू नये म्हणून त्याच्या गळ्यात धोंडा बांधून समुद्रात बुडवून टाकला. मग हे जे हिंदुत्ववादी सरकार केंद्रात बसलं होतं आणि राज्यातही त्यांचा नेते देवेंद्र फडणवीस होते, तिथे मोदी साहेब होते, त्यांनी का त्या प्रेताचं विल्हेवाट लावलं? त्यांना का दिलं? त्यांनी तुम्ही ते प्रेत दिलं त्यांना, त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. पहिलं तुम्ही दिलं. आता ते दिल्यानंतर त्याच्यातली सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की ते बडा कब्रस्तान हे खाजगी आहे. त्या खाजगी वास्तूमध्ये काय घडतंय याच्या कोणी राज्य सरकार निर्णय घेत नाही तिथं, पण उठसूट ठाकरे सरकार. देशामध्ये इतके महत्वाचे प्रश्न आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे, महिलांवरचे अत्याचार आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सिलेंडर 1053 रुपये झाले आहेत, त्या सगळ्याकडनं लोकांची दृष्टिकोन दुसरीकडे वळवावी दृष्टी. आणि म्हणून सातत्यानं असा अश्लाघ्य प्रयत्न, मी शब्द वापरतोय मुद्दाम, प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केला जातो. आणि म्हणून याकूबच्या उदात्तीकरण शिवसेना, आम्ही मागणी करतो चौकशी करा आणि करा कारवाई जी काय करायची ती, पण उगाच शेपट्या आपटत बसायची नाही. साफ साफ म्हणून नका आपटू शेपट्या. त्यामुळे आम्हाला एकच या निमित्तानं सांगायचे की शिवसेना, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि ठाकरे सरकार यांचा दुरान्वयानेही या सगळ्या गोष्टींची संबंध नाही. उलट तुमचं सरकार होतं ना, मग त्याची उत्तर द्या पहिली. ते जे उदात्तीकरण करण्यास तुम्ही प्रेत का दिलं, त्याची बॉडी का दिली, कसाबची दिली होती? मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून मला वाटतं ज्या पद्धतीनं शिवसेनेला जोडण्याचा प्रयत्न केला जातोय त्याची मी निंदा करतो आणि याची चौकशीची मागणी सुद्धा करतो. करा, जे कोणी असतील त्याला जबाबदार. पण उचलली जीभ, लावली टाळ्याला आणि आरोप केले म्हणजे सुटका नाही. आता सध्या असं झालंय ना, तक्रारदार पण तेच, वकील पण तेच आणि न्यायाधीशही तेच. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या मध्ये केसेसमध्ये सुद्धा ते न्यायाधीश आहेत. आता ही जी काय परिस्थिती देशामध्ये उभी राहिलेली आहे त्याचं सुद्धा गंभीर दखल देशातील जनता तर घेईल, सर्वोच्च न्यायालयानं पण घेतली पाहिजे, अशी सुद्धा मागणी या निमित्तानं मी करतो. धन्यवाद. आज बड़ा कब्रस्तान करके हमारे मुस्लिम धर्मियों का कब्रस्तान एरे रोड के वहाँ स्थित है. वहाँ याकूब की जो कब्र वहाँ है